अर्जुन अजूनही रथात बसलेला होता. डोळ्यात गोंधळ, मनात भीती, आणि समोर उभं होतं युद्ध आणि निर्णय. तो काही बोलत नव्हता, कारण त्याच्याकडे शब्दच उरले नव्हते. पण यावेळी शांतता तुटणार होती. कृष्ण अर्जुनाकडे पाहत होता, शांत, स्थिर, पण गंभीर. आणि मग तो बोलला, अर्जुना, ही कमकुवतपणा तुला शोभत नाही. त्या शब्दात राग नव्हता, पण ताकद होती. तू एक योद्धा आहेस, आणि तू अशा क्षणी मागे हटतोयस. अर्जुन शांत होता, पण आतून हादरला होता, कारण हे शब्द त्याच्या भीतीवर सरळ वार करत होते. उठ, तुझ्या दुर्बलतेला सोडून दे. कृष्णाचा आवाज शांत होता, पण प्रत्येक शब्दात आदेश होता. हा फक्त सल्ला नव्हता, ही जागृती होती. अर्जुनासाठी आणि प्रत्येकासाठी जो कधी स्वतःवर शंका घेतो. आपण सगळेच कधी ना कधी त्या क्षणी येतो, जेव्हा आपल्याला माहीत असतं की काय बरोबर आहे, पण तरीही आपण घाबरतो, पळतो, थांबतो, हार मानतो. आणि तेव्हाच आपल्याला कोणीतरी हवंच असतं, जो आपल्याला सांगेल, तू कमजोर नाहीस. कृष्ण तेच करत होता. तो अर्जुनाला फक्त युद्धासाठी तयार करत नव्हता, तो त्याला स्वतःला ओळखायला शिकवत होता. कारण खरी लढाई बाहेर नसते, ती आत असते. आणि ती जिंकण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. अर्जुन अजूनही शांत होता, पण आता तो ऐकत होता. खरंच ऐकत होता. आणि इथूनच सुरू होता खरं ज्ञान.